एका मुलाचं स्वप्न होतं वैमानिक बनण्याचं. तो मुलाखतीत 9व्या नंबरवर आला आणि जागा होत्या फक्त 8. साधारणपणे इथे गोष्ट संपते. पण ज्या व्यक्तीबद्दल आपण आज बोलणार आहोत त्यांच्यासाठी इथूनच खऱ्या गोष्टीची सुरुवात झाली. बरोबर. आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर या आत्मचरित्राच्या आधारे त्यांच्या त्याच अविश्वसनीय प्रवासाचा वेध घेणार आहोत. म्हणजे एका अपयशातून थेट राष्ट्रपती भवनापर्यंत. आणि ही गोष्ट खरं तर फक्त यशाची नाहीये. अच्छा. ही गोष्ट आहे प्रत्येक मोठ्या यशामागे दडलेल्या लहान मोठ्या अपयशांची, त्यातून शिकलेल्या धड्यांची आणि नियतीने दाखवलेल्या अनपेक्षित वाटांची. बरोबर. विंग्ज ऑफ फायर हे केवळ एक आत्मचरित्र नाहीये, तर ते एका राष्ट्राच्या महत्वाकांक्षेचं आणि एका व्यक्तीच्या दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. तर मग सुरुवात त्यांच्या अगदी मुळांपासून करूया. रामेश्वरमसारख्या एका छोट्या धार्मिक गावात वाढलेल्या मुलाच्या मनात अवकाश भरारी घेण्याचं स्वप्न कसं काय रुजलं असेल? हाच त्यांच्या गोष्टीचा सर्वात सुंदर भाग आहे. त्यांचे वडील जैनुलाब्दीन एक नावडीवाले होते. आर्थिक परिस्थिती म्हणजे अगदीच बेताची होती. पण घरात विचारांची आणि मूल्यांची श्रीमंती होती. त्यांचे वडील मुस्लिम असूनही जवळच्या मंदिरातल्या मुख्य पुजाऱ्याचे जिवलग मित्र होते. हे त्या काळात कितपत सामान्य होतं? म्हणजे आजच्या काळात सुद्धा आपण धर्म आणि विज्ञान यांना दोन वेगवेगळ्या टोकांवर पाहतो. अगदी. हे तेव्हाही दुर्मिळच होतं आणि म्हणूनच हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया ठरला. अच्छा. त्यांच्यासाठी ज्ञान आणि शहाणपण महत्वाचं होतं. ते कुठून येतं हे नाही. बरोबर. धर्माच्या पलीकडे जाऊन सत्याचा शोध घेण्याची ही वृत्ती त्यांच्यात लहानपणीच रुजली आणि पुढे जाऊन त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातही हेच केलं. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म हे दोन वेगळे मार्ग नाहीत? हो, त्यांच्यासाठी ते एकाच सत्यापर्यंत पोहोचण्याचे दोन वेगवेगळे रस्ते होते. आणि याच विचारांना त्यांच्या शिक्षकांनी आणखी बळ दिलं. मला आठवते त्यांचे शिक्षक इयादुरई सोलोमन यांनी त्यांना सांगितलेलं एक वाक्य जे या पुस्तकाचं शीर्षक बनलं. हो, अगदी. जर तुला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तीव्र इच्छाशक्ती आणि दृढ विश्वास हे दोन पंख तुला लावावे लागतील. वाह. याच विचारातनं विंग्ज ऑफ फायर हे नाव आलं. त्यांचे वडील आणि त्यांचे शिक्षक या दोघांनी त्यांना जमिनीवर पाय रोवून आकाशाकडे बघायला शिकवलं. आणि हेच पंख घेऊन ते मद्रासला गेले, MIT मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग शिकायला. पण तिथेही प्रवास सोपा नव्हता. मला त्यांच्या बहिणीने झोराने स्वतःचे दागिने विकून त्यांच्या शिक्षणासाठी पैसे उभे केल्याचा प्रसंग खूप भावतो. हो. या त्यागाचं किती ओझं आणि जबाबदारी त्यांच्या मनावर आली असेल. प्रचंड. आणि ही जबाबदारी त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसायची. MIT मधला तो एक प्रसंग आहे. तो प्रोजेक्टवाला, बरोबर? हो. त्यांचे प्राध्यापक श्रीनिवासन यांनी एका डिझाईन प्रोजेक्टसाठी त्यांना 3 दिवसांची म्हणजे जवळजवळ अशक्य वाटणारी मुदत दिली होती. आणि शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी सुद्धा दिली होती. बरोबर. त्या प्रसंगाने त्यांच्यातल्या इंजिनियरला अक्षरशः जागं केलं. त्यांनी झोप विसरून रात्रंदिवस काम करून तो प्रकल्प वेळेच्या आधी पूर्ण केला. प्राध्यापक स्वतः आश्चर्यचकित झाले होते म्हणे. हो. या घटनेने त्यांचा आत्मविश्वास तर वाढवलाच, पण अशक्य वाटणाऱ्या दबावाखाली काम करण्याची सवय लावली. आणि इतक्या जिद्दी आणि हुशार व्यक्तीसाठी वैमानिक बनणं सोपं असेल असं वाटतं की नाही? आणि इथेच त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळालं. इतकी मेहनत घेऊन भारतीय हवाई दलाच्या मुलाखतीपर्यंत पोहोचून ते फक्त एका स्थानाने मागे राहिले. 8 जागा होत्या आणि ते 9व्या आले. आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या स्वप्नापासून फक्त एक पाऊल दूर राहणं किती वेदनादायी असेल. ती निराशा इतकी खोल होती की ते सगळं सोडून ऋषिकेशला गेले. अच्छा. इथे त्यांची भेट स्वामी शिवानंद यांच्याशी झाली आणि ती भेट त्यांच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉइंट ठरला. काय झालं तिथे? स्वामीजींनी त्यांना सांगितलं, नियतीचा स्वीकार कर. तुझं ध्येय वैमानिक बनणं नाहीये. तुझ्या नशिबात येऊन खूप मोठं काहीतरी लिहिलेलं आहे. ते काय आहे ते शोध आणि स्वतःला समर्पित कर. म्हणजे एका अपयशाने त्यांच्यासाठी एका पूर्णपणे नव्या मार्गाचे दरवाजे उघडले. अगदी. आणि तो मार्ग होता भारताच्या अवकाश कार्यक्रमाचा. 1962 मध्ये ते INCOSPAR मध्ये सामील झाले. जी संस्था पुढे जाऊन ISRO म्हणून ओळखली जाऊ लागली. बरोबर. आणि तिथे त्यांना डॉक्टर विक्रम साराभाईंसारखा एक दूरदृष्टी असलेला गुरु भेटला. साराभाईंचं स्वप्न फक्त रॉकेट उडवण्याचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे तंत्रज्ञान भारताच्या शेवटच्या माणसाच्या विकासासाठी वापरलं गेलं पाहिजे. ती सुरुवातीची परिस्थिती तर एखाद्या स्टार्टअप कथेसारखी वाटते.
केरळच्या थुंबा गावात एक चर्च आणि आजूबाजूची नारळाची बाग हेच त्यांचं ऑफिस आणि लॅब होती. हो, आणि रॉकेटचे भाग चक्क सायकलवरून वाहून नेले जात होते. खरंच? हो, हीच तर भारताची कहाणी आहे. मर्यादित संसाधनांमध्ये अमर्याद स्वप्न पाहण्याची जिद्द. आणि कलाम या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले. आणि मग त्यांच्यावर SLV-3 म्हणजे भारताच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यानाची जबाबदारी आली. हो, संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्याकडे होतं. आणि पुन्हा एकदा पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं. 1979 मध्ये SLV-3चं पहिलं प्रक्षेपण अयशस्वी झालं. रॉकेट समुद्रात कोसळलं. कलाम पूर्णपणे खचून गेले होते. साहजिकच आहे. पण इथे नेतृत्वाचा एक असा धडा मिळाला जो कलाम यांनी आयुष्यभर जपला. पत्रकार परिषदेत सगळेजण कलाम आणि त्यांच्या टीमवर टीका करायला तयार होते. पण तेव्हाचे इस्रो प्रमुख प्राध्यापक सतीश धवन पुढे आले आणि त्यांनी अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यांनी त्यांच्या टीमला काहीच बोलू दिलं नाही. एका शब्दानेही नाही. आणि या एका कृतीमागे खूप मोठा विचार होता. याने त्यांनी संपूर्ण टीमला एक संदेश दिला की प्रयोग करा, धोका पत्करा, अपयशी झालात तरी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. वा, म्हणजे अपयशाची भीतीच काढून टाकली. अगदी. अपयशाची भीती नाहीशी झाल्यावरच खरी प्रगती होते. धवन यांनी नंतर कलाम यांना सांगितलं होतं, आज मी अपयशाची जबाबदारी घेतोय, पण जेव्हा आपण यशस्वी होऊ तेव्हा त्या यशाचं श्रेय घ्यायला तूच पुढे असशील. आणि तो दिवस आला. 18 जुलै 1980. हो, त्या दिवशी SLV-3नं रोहिणी उपग्रहाला यशस्वीरित्या कक्षेत पोचवलं. आणि भारत स्वतःच्या तंत्रज्ञानाने उपग्रह प्रक्षेपित करणारा जगातला 6वा देश बनला. आणि वचन दिल्याप्रमाणे प्राध्याप धवन यांनी यशाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद कलाम यांनाच घ्यायला लावली. हा धडा त्यांच्या नेतृत्वात किती खोलवर रुजला असेल नाही का? हो, यश टीमचं आणि अपयश माझं हे तत्त्व त्यांनी पुढे आयुष्यभर पाळलं. SLV-3च्या यशानंतर त्यांना जणू काही वेगळंच बोलावणं आलं. अवकाशातून त्यांना थेट संरक्षण क्षेत्रात DRDOमध्ये पाठवण्यात आलं. हो, आणि इथला सांस्कृतिक बदल खूप मोठा होता. ISROचा भर संशोधनावर होता, तर DRDOचा भर निश्चित वेळेत परिणाम देण्यावर. आणि जबाबदारीही खूप मोठी होती. हो, एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम म्हणजेच IGMDP. सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे भारताला क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवण्यासाठी एकाच वेळी 5 वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र विकसित करण्याची ही एक महाकाय योजना होती. त्या काळात हा एक खूप मोठा जुगार होता. आणि इथेच त्यांच्यातल्या नेत्याची आणि व्यवस्थापकाची खरी कसोटी लागली असेल. बरोबर. त्यांनी तरुण शास्त्रज्ञांना एकत्र आणलं आणि त्यांना एकच मंत्र दिला, स्वप्न बघा. कारण स्वप्नांमधून विचार जन्माला येतात आणि विचारांमधून कृती घडते. त्यांनी एक अशी कार्यसंस्कृती निर्माण केली जिथे सरकारी दिरंगाईला जागा नव्हती, असं म्हणतात. खरे, त्यांनी हजारो लहान मोठ्या संस्थांना या राष्ट्रीय मिशनमध्ये जोडून घेतलं. यातील अग्नी क्षेपणास्त्राचं आव्हान सर्वात मोठं होतं. हो, ते रिएंट्रीचं आव्हान. अगदी. पृथ्वीच्या वातावरणात परत येताना जवळपास 3000 अंश सेल्सिअस तापमानाला तोंड देणारं रिएंट्री व्हेकल बनवणं हे एक मोठं तांत्रिक आव्हान होतं. पण अनेक अपयशी प्रयोगांनंतर 22 मे 1989 रोजी अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. त्या एका क्षणाने भारताला संरक्षण तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगातल्या मोजक्या देशांच्या रांगेत आणून बसवलं. आणि डॉक्टर कलाम संपूर्ण देशासाठी मिसाईल मॅन बनले. पण विशेष गोष्ट ही की या यशानंतरही त्यांच्यातला माणूस बदलला नाही. म्हणजे ते नेहमी म्हणायचे, ही शस्त्र विनाशासाठी नाहीत, ही शक्ती शांतता टिकवण्यासाठी आहे. शक्तीतून शांतता हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. खरंय, त्यांच्यासाठी तंत्रज्ञान हे नेहमीच संरक्षणाचं आणि विकासाचं साधन राहिलं. हो. आणि हा प्रवास पुढे पोखरण अणु चाचण्यांपर्यंत आणि अखेरीस देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोचला. 2002 मध्ये जेव्हा त्यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली तेव्हा ते लोकांचे राष्ट्रपती बनले. अगदी. त्यांनी राष्ट्रपती भवनाची ती भव्य बंद दारं सामान्य लोकांसाठी उघडली, विशेषतः मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. राष्ट्रपती असतानाही त्यांचं आयुष्य एका साध्या शिक्षकासारखं होतं असं ऐकलंय. हो, त्यांचा पुरा नावाचा आराखडा होता, म्हणजे ग्रामीण भागात शहरी सोयीसुविधा पुरवण्याचा.
हे त्यांचं तंत्रज्ञानाला माणसाच्या आयुष्याशी जोडण्याचं उत्तम उदाहरण आहे. ते सर्वोच्च पदावर असूनही मनाने शिक्षकच राहिले. बरोबर. रामेश्वरमच्या किनाऱ्यावरून सुरू झालेला हा प्रवास वैमानिक बनण्याच्या अपयशी प्रयत्नापासून ते मिसाईल मॅन आणि लोकांचे राष्ट्रपती होण्यापर्यंत ही केवळ एका व्यक्तीची गाथा नाहीये. नाही. ही एका राष्ट्राच्या आत्मविश्वासाची आणि स्वप्न पाहण्याची धैर्याची कहाणी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कितीही मोठं यश मिळालं तरी आपली मुळं आणि आपली नम्रता कधीही विसरू नये. आजची चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. डॉक्टर कलाम यांना जेव्हा हवाई दलाने नाकारलं तेव्हा नियतीने त्यांच्यासाठी एक वेगळा आणि अधिक मोठा मार्ग तयार ठेवला होता, जो त्यांना ऋषिकेशमध्ये एका गुरुमार्फत दिसला. हे आपल्याला विचार करायला लावतं की आपल्या आयुष्यात जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो तेव्हा आपण फक्त त्या बंद दरवाजाकडेच पाहत राहतो की नियती आपल्यासाठी उघडत असलेल्या दुसऱ्या वाटेकडे लक्ष देतो.